तर मंडळी 11:42 होईनात आणि आपली गाडीला गेलं आपल्याला जावानं मस्तपैकी लॉंग ड्राईव्ह नाईटना दौरा काढेल आपण. तर पूर्ण तयारी बियारी करली ती पाणी वरनी ना एकदम जोरात चाली राहीना. तर चालेल असो आपला पूर्ण आज रातना प्रवास होला र लवकर एवढा वाजी राहीना एकटा. तर मंडळी वाजेल 2 आणि आपण आता जवळपास नवापूर्णिमेवर येलो आहे. मस्तपैकी डिझेल बिझेल टाकले आपली गाडी मग मोरला प्रवास आपण चालू करणार होतो. मग आता काय करणार आपला प्रवास एकदम निवांत चालू आहे. आता आपण आहे ना गाडीत थोडा आराम करले आणि डायरेक्ट सकाळीलाच भेटू मग. तर चालेल मग बाय बाय गुड नाईट. तर गाईस 5:18 होईनात आणि आपण फायनली पोची जायला हा. तर ही जी पूर्ण गँग कोणीच झोपला नाही पूर्ण रात्रभर गाडी मग प्रवास करीशनी जागाच आहे आपली लक्ष्मी अठपास सुखरूप आणणी आणि अजून पूर्ण दिवसभर ना प्रवास करा ना आपल्याला त्यामुळे मग कंटिन्यू व्हिडिओ मला गिरायचा. आता पूर्ण फ्रेश वज मग नंतर आपण बोलणारच आज. तर मस्तपैकी बोबल्या ना ते पूर्ण तोंड दैदी राही ना असे मस्त एक नंबर आणि आपण पूर्ण फ्रेश होई घ्या गाईज. आणि आता काही मिनिटात देवीने आरती चालू होणार आहे त्यामुळे आपण राहणार गर्दी अजिबात करणार नाही. आणि तुम्ही बी मस्तपैकी कंटिन्यू व्हिडिओ मला गिराया गाईज. तर जावा अजून 6 वाजनात आणि मंदिरना दरवाजा ओपन होईनात आणि आता आरतीना टायमिंग होई जायला. तर चालेल मग. तर आपण जायला आहे ना आता मस्तपैकी आरतीसाठी आतमध्ये मंदिर मग. तर चालेल गाईज. तर पूर्ण टायमिंगनुसार आपण इला गेलो आणि पूर्ण आता गर्दी व्हायला सुरुवात होई जायला गाईज. तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ मग. तर आज ना व्हिडिओ डायरेक्ट आपण देवमोगरा पैसे चालू करेल आणि आरती फायनली चालू झालेली आहे. तर चालेल गाईज आपण डायरेक्ट आरतीला जाणार आहोत. तर फायनल मंडळी आज ना दिवस एवढा म्हणजे ना ती सांगताना अविस्मरणीय राहील म्हणजे कधी न विसरणारा दिवस राहणार. कारण की आज आपला ना मोगरा माताना एक एवढा भारी दर्शन होईना आणि आपल्याला प्लस प्रसाद बी आरती बी सर्वच गोष्ट एकदम मन सारखा होईना. तर चालेल मग अशाच व्हिडिओ मला लागेल आपण दिवसनी सुरुवात एक नंबर व्हायला आपली आज एक नंबर. तर चालेल आज एवढा नशीब ना जबरदस्त नशीब आज एकदम आरती बिरती फुल वही गए. आपण आरतीसाठीच मेन होता पूर्ण रात्रभर प्रवास करणार
पाऊस होऊ ना आणि आपल्याला जावा ना त्या साईडला. एक नंबर दिवस घ्या आज. दिवस म्हणजे सुरुवात होईन दिवस एक नंबर आरती पाय सुरुवात होईन. आणि मुळात पाऊस एवढा दणक्यात येईल आणि या ठिकाणी नारळ फोडी राहणार, बाकी ना राहणार त्यात उभावत. पाऊस तुम्ही देखशाल ना जबरदस्त दणक्यावर रात्रभर पाऊस चाली राहणार. मस्त आता फोटो सेशन चाली राही ना गाईज आपला मंदिरने तटला, कारण की फोटो म्हणा मंदिर बी यायला पाहिजे त्यामुळे मग एकडे ना सर्वसा एक एक क्लिक करतील आणि मग आपण लगेच दुसरा स्पॉटला जाणारच. कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा. आपण जर चॅनलवर नवीन अस तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करजा, व्हिडिओ आणत लाईक नक्की करजा. तर गाईज आपला फोटो सेशन वगैरे सर्व वय जाईल आणि आता आपण जाईल दुसरा स्पॉटला. पण जेमतेम करी आम्ही मनाला त्याला त्यामुळे मग आता आपण गाडी में बस खूप बिल व्हाय आपण कारण की पाहता पहिलं टाइमपास कराय ना तर चालेल. मग येऊ आपण लवकरात नेक्स्ट भेट द्यायला येऊ, तोपर्यंत आपण नेक्स्ट स्पॉटला जाऊ. चला. तर आपण एक जाग थांबेल मंडळी मस्तपैकी रिलॅक्स होई राही ना, कारण की पूर्ण रात्र पहिना म्हणजे आपण जवळपास 11 साडे11 पहिना बसेल वज आणि एकदम आता थोडासा राहिना तर मस्तपैकी वाटत लगेच फोटो काढायला लाग झालं होतात. आणि अठ आपल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे अजून जवळपास 1 तासना रस्ता बाकी व. तर मस्तपैकी आपला काच नटला मस्त दैटाक दिदा, कारण की माग जे आम्हाला दिसता ना आम्ही अर्जपका पण तेव्हा वाटत दिसतच नाही त्यामुळे मग आम्हाला ना हो काच ना धवना पड राहिला. तर आपण उतरणार मस्तपैकी राजपीपला पण आणि आपण थोडासा आराम कर राहणार गाईज. मस्त येताच खाटवर पडी घ्यात बाकी ना, कारण रातभर गाडी में प्रवास करी करी जामही जायला होता. तर त्यामुळे मग अठ काय नाश्ता पाणी जेवण बिवण काय करणार ना आम्हाला अठ जेवण करणं पडणार बरोबर नाही. त्यामुळे मग आपण मोरला स्पॉटला जाणारच होतं, त्याआधी फक्त पोटोबा करले आधी पोटोबा नंतर विठोबा. तर चालेल मग आम्ही मस्तपैकी भाकर बी लायलो त्यात बाकी मंडळीशी आणि आपण गाडी लाई दिली आहे आपली गाडी आणि त्यानंतर आपण जाय राही ना हॉटेल मग मस्तपैकी जेवण बिवण करले ना, कारण कशा पोट जास्त भुकावा ना त्यामुळे. हाय पुरा लोक खावाला बसेल तर तुम्ही देखू शकतास पुरा भरेल रेस्टॉरंट आणि ना बेकार गरमी राही नाही काही सांग. तर त्यात बशी घ्यात. तर आपण भाकरी घरी लिहिलं त्यात फक्त तळे ना फ्लोअर आणि भाजी वरण काय भाजी पनीर त्यात आणि ना पुरा भुकाले आहे ना पुरा जंग तंग खायला केला तुम्ही देखू शकता टोटल गँग व. तर चालेल मग आता ना पहिलं जेवण करले नंतर मग आपण बोलू बाकी ना. हा जेवण होई जाईल आणि जेवण होता होता आपण पहिलं कासार सुटचं माहिती ना गाईज बडी शेवण खडी साखरवर. तर आपल्याला दिलं मग ऑलरेडी ना आपलीसाठी वाद काढली हो. ज्या ठिकाणी आपल्याला येवानं होता स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि पूर्ण हे ना तुम्हाला दिशी राहिली नाही सर्व डायरेक्ट पार्किंगच देखील आहे. पार्किंग करा नाही ना तेच ना रिक्षावर त्या बी तुम्हाला देखाडू मग डायरेक्ट बस रिक्षा ते समज बसीन तंग जावा. आता ऑटोवर जाणं आहे तर ऑटोवर बी जाऊ शकतास तुम्ही. फिलहाल आपण फर्स्ट टाइम येईल वजा आणि मला देखते आशिर आहे ना तेव्हा मला काय फरक पडत नाही त्याबद्दल बरोबर नाही. त्यामुळे फक्त माना काम काय ज्या दिस ना ती तुम्हाला सांगा ना काम बस बाकी काहीच नाही. लोक काय सांगतील त्यांनीकडे हा लोक काय सांगतील ना त्याकडे आम्ही अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपलं मन काय सांगा ती करा ना बस. मला पण जास्त आयडिया नाही पण फर्स्ट टाइम म्हणावं ना त्यामुळे मग तुम्हाला जसे अनुभव येतील तशामुळे तुम्हाला सांगत जाईल. तर गाईज या ठिकाणी युनिटीना परिसर देखासाठी या मार्गवत आणि स्कॅनर भेट दिलं
तर गाईज आपण विचारा त्यानंतर जर पुतळा व ना त्याने पूर्ण वरपर्यंत जावाना म्हणजे 28 जावाना तर पुतळा वर पाच जावाना तर रिटर्न ठेवाना 380 रुपये तिकीट आणि पायपर्यंत जाणं आहे ना तर 150 रुपये तिकीट. तर आपण तर आम्हाला ना डोकी पावत जावाना पूर्ण मेंदू बिंदू टोटल देखी येवा ना त्यामुळे मग ना आम्ही पूर्ण आता क्वांटिटी एकत्र करणार आणि आता तिकीट काढचं आणि सोबत जायचं. तुम्ही बी देखा मुंगी निगत दिसायला लागणार त्यांनी समोर